नमस्कार. स्वामी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला स्वामींचे 11 चमत्कार सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनाला स्वामी कृपेमुळे योग्य दिशा मिळेल. स्वामींचा पहिला चमत्कार, त्यांनी एका भक्तावर आलेले संकट दूर केले. एका भक्तावर खोटा आरोप झाला होता. तो स्वामींकडे गेला. स्वामींनी त्याच्यावर उपाय सांगितला व काही दिवसांनी सत्य समोर आले आणि त्याची निर्दोष सुटका झाली. स्वामींचा दुसरा चमत्कार असा की त्यांनी एका अहंकारी व्यक्तीचे परिवर्तन केले. एक श्रीमंत माणूस स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आला होता. तिथे आल्यावर स्वामींनी त्याला नम्रतेचे महत्त्व समजावले. स्वामींचे ते वाक्य ऐकून त्याच्या जीवनात मोठा बदल झाला व पुढे जाऊन तो त्याच्या जीवनामध्ये स्वामी सेवक बनला. स्वामींचा तिसरा चमत्कार असा की एक लहान मूल हरवले होते. त्याचे आईवडील हतबल होऊन रडत स्वामींकडे आले. स्वामींनी त्यांना धीर दिला. त्यांनी विश्वास ठेवून स्वामींची मनापासून प्रार्थना केली आणि काही वेळातच ते मूल त्यांना सुखरूप सापडले. मुलाला पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वामींचा चौथा चमत्कार असा की एका व्यापाऱ्याची स्वामींनी संकटातून सुटका केली. एका व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. काय करावं त्याला काही सुचत नव्हते. तो निराश होऊन स्वामींकडे आला. स्वामींनी त्याची अडचण समजून घेतली व प्रामाणिकपणे काम करत राहण्यास सांगितले. काही काळातच त्याच्या व्यवसायाचा पुन्हा भरभराटीस आला. स्वामींचा पाचवा चमत्कार असा की एकदा अनेक भक्त अचानक एका मठात आले. अन्न फारच कमी होते. स्वामींनी शांतपणे सर्वांना जेवायला बसवण्यास सांगितले आणि काय आश्चर्य झाले. कमी अन्न असूनही सर्व भक्तांचे पोट भरले. कोणालाही अन्न कमी पडले नाही. स्वामींचा सहावा चमत्कार असा की एका गावात खूप दुष्काळ पडला होता. सगळ्या गावामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. तेथील सर्व लोकांनी स्वामींची प्रार्थना केली. भक्तांच्या श्रद्धेनंतर त्या गावात काही दिवसातच भरपूर पाऊस पडू लागला. हातातून निसटून चाललेल्या पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले. सर्व गावकऱ्यांनी स्वामींचे आभार मानून जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. स्वामींचा सातवा चमत्कार असा की एक लहान मुलाला विषारी साप चावला होता. त्याच्या हॉस्पिटलमध्ये नेताना रस्त्यात खूप अडथळे येत होते. त्याच्या कुटुंबियांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले आणि काही वेळातच सर्व अडथळे दूर झाले व वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे त्या मुलाचा जीव वाचला. त्याच्या कुटुंबियांनी स्वामींची अद्भुत कृपा अनुभवली व स्वामींचे आभार मानले. स्वामींचा आठवा चमत्कार असा की एक स्त्री तिच्या मुलांची व घरातील इतर लोकांची सतत चिंता करायची. त्यामुळे ती भीतीने अगदी त्रस्त झालेली होती. स्वामींच्या दर्शनानंतर आणि नामस्मरणामुळे तिच्या मनाला शांती व समाधान मिळाले आणि तिच्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन झाला. स्वामींचा आठवा चमत्कार असा की एक व्यक्ती गंभीर आजारी होता. त्याच्या कुटुंबाने घरगुती औषधे व आयुर्वेदिक उपचार करूनही बदल होत नव्हता. डॉक्टरांनी पण आशा सोडून दिली होती. त्याच्या कुटुंबियांनी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे धाव घेतली. स्वामींकडे प्रार्थना केली. स्वामींनी कृपादृष्टी केली आणि काही वेळातच त्या भक्ताची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला.
पुढे त्यांनी त्याचे जीवन स्वामी सेवेत अर्पित केले. स्वामींचा 10वा चमत्कार असा म्हणजे की एका गावात गरीब शेतकरी त्याच्या हातात येत असलेल्या सततच्या अपयशाने खचून गेला होता. घरामध्ये उपासमारीची वेळ, लहान मुलांचे हाल पाहून तो रडत असे. सततच्या अपयशाने त्याचे सारखे त्याच्या बायकोसोबत भांडण होत असे. तो शेतकरी स्वामींकडे गेला. स्वामींच्या चरणाशी त्याचे जड अंतःकरण त्यांनी मोकळे केले. स्वामींनी त्याला धैर्य आणि परिश्रमाचा संदेश दिला. पुढील हंगामात त्याचे पीक भरघोस आले व घरात आनंदी वातावरण झाले. स्वामींचा 11वा चमत्कार असा की एक खूप सुंदर वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये एक गोष्ट वारंवार दिसून येते की कठीण प्रसंगी स्वामींच्या नामस्मरणाने त्यांना धैर्य, आशा आणि संकटातून मार्ग मिळाला. म्हणूनच आजही लाखो भक्त श्रद्धेने म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.